हो नमस्कार 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 नमस्कार। आज तुम्ही थंबनेलला वाचलं ना, थंबनेल पाहूनच तुम्ही व्हिडिओ पाहू राहिले का नाही? थंबनेल पाहून जे व्हिडिओ पाहू राहिले ना, तर ते खरं आहे का खोटं आहे हे फक्त तुम्हाला विचारायचे बा। म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवायला ठरवला की म्हणलं बा आपल्या मंडळीला विचारू की बा हे खरं असतंय का खोटं असतंय, संगत गुण का सोबत गुण। कोणी म्हणतंय ना की बा संगतीनं राहिला तर त्याचा परिणाम असा असा होतोय, तर तो खरंच होतोय का, परिणाम खरंच होतोय का हे फक्त तुम्हाला विचारायसाठी व्हिडिओ बनवला बरं का। तुम्हाला विचारायसाठी व्हिडिओ बनवलाय। काय आहे ना, कोणी म्हणतंय की बा सज्जन माणसासोबत जर एखादा दुर्जन राहिला, काही काळ दुर्जन जर राहिला तर तो सुद्धा सज्जन बनतो असं म्हणतात ना। ठीक आहे, तसंच आहे की बा एखाद्या मांसाहार करणारा माणूस, मांस मच्छी जे काय असेल ते खाणारा माणूस जर एखाद्या मांस मच्छी न खाणाऱ्या माणसासोबत राहिला तर तो सुद्धा मांस मच्छी खाणं सोडून देतो, खात नाही। कारण संगत गुण आहे, तो न खाणाऱ्या माणसासोबत राहून राहिलाय ना तर तो खाणं सोडतोय। कधी कधी काय होतंय की तो मांस मच्छी खाणारा आहे, तो राहू राहिलाय बिन खाणारा संघ, तर कधी कधी बिन खाणारा सुद्धा खाणाराचे परिणाम त्याच्यावर होते तर बिन खाणारा सुद्धा खायला लागतो। असे उदाहरण आहेत बरं का, भरपूर उदाहरण आहे असे की बा जो खात नाही तो बी खाणारा संघ राहून खाऊ राहिला। असे जो सज्जन आहे, सज्जन माणूस आहे ना, सज्जन माणसासोबत तुम्ही जर राहिले ना, चांगली माणसं नाही, चांगल्या माणसासोबत तुम्ही जर राहिले तर सज्जनाचे परिणाम तुमच्यावर होऊ शकतात। असं भरपूर उदाहरण आहे बरं का। जुने माणसं आता लोक सांगत आले ना, अजून बी मंडळी सांगते की बा सज्जनासोबत जर राहिलं तर आपण सुद्धा सज्जन होतो, बरोबर आहे ना। तर त्याच प्रकारचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो, छोटंसं उदाहरण आहे की बा खरं काय आणि खोटं काय हे एकदा आपण पाहू। ह्या छोट्या उदाहरणातून नॉर्मल आहे छोटं काय। एक मोठा माणूस होता, धनाढ्य माणूस होता, पैसा अडक्यावाला माणूस होता। त्यानं काय केलं ना, आपल्या बंगल्याभोवती आपल्या जे काय होतं ना, आपण काय म्हणतो त्याला, आमराई, झाड झुडपं, फुलाची वेली भरपूरसे त्याच्या बंगल्याभोवती होतं बरं का। त्यानं काय केलं, एक कोकिळ पक्षी आणला विकत कोकिळ पक्षी आणला, पिंजऱ्यात ठेवला आणि पिंजरा आमराईत लटकावला आपल्या बंगल्याच्या शेजारी। तर ते काय होऊ लागलं पा, मस्त वातावरणाच्या मध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तो पक्षी आहे का नाही, मस्त ती कोकिळ पक्षी मस्त एकदम मनमोहक सूर काढून माणसाला मंत्रमुग्ध करायची आणि त्या माणसाला ते आवडायचं। त्यानं त्याच्यासाठी ती कोकिळा पिंजऱ्यात ठेवून दिली। तिथं मस्त शांत वातावरणात मस्त वाटायचं, आनंद यायचा, त्या माणसाला आनंद वाटायचा त्या कोकिळेचा स्वर, त्या कोकिळेचं गायन ऐकून, ते गुंजन ऐकून। मग काय झालं बा, आता मोठा माणूस, धनाढ्य माणूस अलग ठिकाणी त्याचे धंदे होते। त्या माणसाच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यामुळे तो धंद्याच्या जिथं धंदा होता त्या गेला त्या शहरात आपल्या सहकुटुंब। आता लग्न झालंय, बायकोला घेऊन गेला तिथं त्यो कोकिळ घेऊन गेला। मग तो कोकिळ घेऊन गेला आणि तिकडं म्हणे बाबा मी नेतो तिकडं, बाप म्हणे जाय घेऊन, मी दुसरी घेईन। मग त्यानं ती कोकिळा नेली, मग त्या माणसानं दुसरी कोकिळा घेतली आणि तिथं आपलं जे नीती नियम होता तिथं आपली बांधून दिली पिंजरा। मग ते मस्त गायचं, त्याला मस्त वाटायचं। दुसऱ्या मुलाचं लग्न झालं, दुसऱ्या मुलाचं लग्न झालं, दुसरा बी मुलगा घेऊन गेला ती कोकिळ, म्हणे बाबा मला न्यायची ने म्हणे। मग ती कोकिळा नेली, आता याच्याकडे कोकिळने डबल दुसरी घेतली। पहिल्या मुलानं नेली, दुसरी आणली, दुसऱ्या मुलानं बी नेली कोकिळा, तिसरी आणली। आता राहिली होती मुलगी बगर लग्नाची, ती म्हणे मुलीनं लग्न झालं, म्हणे मुलीचं लग्न झालं ही कोकिळा मुलीला देऊन जाऊ, आपण दुसरी आणू। पण मग काय झालं, म्हणे नेहमी कोकिळा बदलतच राहण्यापेक्षा
कसं कोकिळा म्हणे बा 5-5, 25-25 हजाराला एक कोकिळा आणून राहिलो आपण, पैशातच सोडा पण आणून राहिलो आपण, मग त्याच्यापेक्षा एक काम करू ना, काहीतरी परिवर्तन म्हणून आपण एक कावळा घेऊनच त्या पिंजऱ्यात सोडून देऊ म्हणे. कावळा म्हणजे कसं कोकिळे संगराव कोकिळे संगराव निदान कावळा तरी त्याचं ओरडणं सोडण आणि कोकिळेसारखं गायचं शिकन. एक कावळा घेतला 50-50-100 रुपयात कावळा आणला आणि द्याला कोकिळ्याच्या पिंजऱ्यात सोडून. कोकिळा मस्त गायची कुहू कुहू आणि याचा आपला दणका सुरू काव काव काव. चला म्हणे अजून का सुधरे ना, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 1 वर्षभर झालं, पण कावळ्याचा आपला दणका तोच काव काव काव. ठेवून जमत नाही म्हणे, आता याला सोडून द्या. मग त्याने काय केलं, तर कावळा द्याला सोडून, कावळा सोडून द्याला म्हणे काही जमत नाही, याला नाही जमत म्हणे, दुसरा एखादा पाहू. मग त्याने दुसरा कावळा आणला म्हणजे कदाचित याला नसन म्हणे, याची जीभ खराब असन, याला नसन वरडता येत, दुसरा आणला. जेणेकरून हे जर कोकिळा जर पोरगी घेऊन गेली तर मग आपल्याला बरं झालं. कावळ्याला अशीच लिंक जर जुटत गेली तर कावळ्याच कोकिळ्यासारखा का आवाज करतील म्हणे. त्या माणसानं 10 कावळे बदलले, 10 कावळे, पण एक बी कावळा कोकिळेसारखा वराडा नाही, कोकिळेसारखं एका बी कावळ्यानं गुंजन केलं नाही. म्हणून तुम्हाला फक्त एकच सांगायसाठी एवढं केलं बा, कोकिळेचा आवाज कावळ्यानं नाही काढला. संगत गुण का सोबत गुण म्हणतात, मग हा गुण कावळ्याला काऊन नाही लागला, फक्त एवढ्यासाठी तुम्हाला विचारायसाठी व्हिडिओ काढा बरं बा, तो गुण कावळ्याला काऊन नाही लावला. कोकिळा तर दररोज बी ओरडत होती आणि कावळा बी दणका काव कावचा दणका होता, पण कोकिळेचा कावळ्यावर असर पडला नाही आणि कावळ्याचा कोकिळेवर असर पडला नाही आणि कोणीच कोणाचं ओरडणं कोणीच कोणाचं गायन शिकले नाही. असं काऊन? माणसात तर परिवर्तन होतं म्हणतात, पण मग इथं परिवर्तन काऊन नाही झालं, फक्त एवढंच तुमच्या पुढे मांडायचं आणि तुम्हाला विचारायसाठी व्हिडिओ बनवला. जर तुम्हाला आवड असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट मात्र नक्की करा की बा खरंच याला संगत गुण काऊन लागला नाही, एवढं मात्र मला आवर्जून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय. धन्यवाद.